मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू पुष्पाताईंना विचारतो की तुम्हाला आता बरं वाटतंय ना? तेव्हा विभावरी म्हणते की हो, आता बऱ्यापैकी सावरली आहे ती. शांतनू म्हणतो की काकू तू एक काम कर, पुष्पाताईंना रूममध्ये घेऊन जा आराम करायला. पुष्पाताई म्हणते की नाही न गं, मी माझ्या घरला जाते आणि तिथंच आराम करते. बबन शेठ बी येतीलच आता. मेघना म्हणते की पुष्पाताई, भाऊजी म्हणताय ते अगदी बरोबर आहे. तुम्ही आज इथे थांबा ना, माझ्या रूममध्ये थांबा. आम्ही आहोतच की इथे बघायला आणि एकटा बबन तिथे किती धावपळ करणार आहे. विभावरी म्हणते की बरं शांतनू, मगाशी तुम्ही शोधायला गेला होता, तुम्हाला काही सापडलं का? शांतनू म्हणतो की विषाची बॉटल सापडली आहे बाबांच्या रूममध्ये. हे ऐकून सर्वांना मात्र धक्का बसतो. तेव्हा प्रदीप म्हणतो की काय, प्रभुदादाच्या खोलीत? शांतनू म्हणतो की मला असं वाटतंय की हे त्या बाईचंच काम आहे. विभावरी मेघनाला म्हणते की आदिती जाऊबाई असं कधीच नाही करणार, माझा खूप विश्वास आहे त्यांच्यावर. मेघना म्हणते की हो खरंच विभाई, काहीतरी गैरसमज होतोय, असं घडूच शकत नाही. शांतनू त्यांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा पुष्पाताई सुद्धा म्हणतात की पोटच्या पोरीप्रमाणे मानतात त्या, असं कसं काय करतील त्यांच्यासोबत. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. प्रभाकर सर आदिती मॅमला म्हणतात की आदिती नको इतकी काळजी करू. आदिती मॅम म्हणतात, मला वाटलं होतं की मी यांचे सर्व डावपेच ओळखते, पण दिवसेंदिवस यांच्या मनातली विकृती वाढतच चालली आहे. याबद्दल आणि पल्लवीबद्दल रोज शांतनूच्या मनात काहीतरी भरत असतात आणि रोज रोज उद्योग करत असतात. हे सगळं खूप भयानक आहे प्रभाकर, मला अजिबात सहन होत नाही आहे. प्रभाकर सर म्हणतात की आदिती, पल्लवी, प्लीज तुम्ही दोघींची काळजी घ्या. पल्लवी, याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की वहिनी त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. आज थोडक्यात वाचली आहेस पल्लवी, नशिबाने साथ दिली तुला, पण दरवेळी नाही वाचणार. आदिती मॅम म्हणतात ती मला कल्पनासुद्धा करवत नाही आहे. तेव्हा पल्लवी आदिती मॅमच्या जवळ जाते आणि म्हणते की मॅम आहो, तुमच्यासारख्या माणसांचे आशीर्वाद आहेत. बाप्पाची कृपा आहे म्हणून मला काही झालं नाही आणि सुदैवाने पुष्पाताईंना सुद्धा. बाबा, आपल्याला जर यांच्या कारवाया रोखायच्या असतील तर लवकरात लवकर पुरावे गोळा करावे लागतील. लवकरात लवकर काही ना काहीतरी हालचाल करावी लागेल. नाहीतर आज यांनी जसं आदिती मॅमला अडकवायचा प्रयत्न केला तसं काहीही करू शकतात ह्या. प्रभाकर सर म्हणतात की पण आपण काय करणार गं, आपल्या हातात जे काही होतं ते सगळं केलं. पल्लवी म्हणते की बाबा, आपल्याकडं मोठ्या काकांचा मोबाईल आहे आणि आदिती मॅमच्या हल्ल्याच्या वेळी त्यांनी केलेले मेसेजसुद्धा आहेत. आता मोबाईल नेटवर्क देणाऱ्या कंपनीशी काही बोलता येईल का? नाही म्हणजे आपल्याला कॉल लॉग्स आणि बाकीचे मोबाईलमधले डिटेल्स मिळवता येतील. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की नाही पल्लवी, मला असं वाटत नाही. सर्वच फक्त पोलीस आणि अधिकारी यांनाच मिळू शकते. आदिती मॅम म्हणतात की अरे मग आपण काय करू शकतो, दुसरा कुठला मार्ग आहे आपल्याकडे? प्रभाकर सर म्हणतात की एक होऊ शकतं. माझा एक मित्र आहे, वरिष्ठ अधिकारी आहे, मी त्याला विचारून बघतो, कदाचित तो मदत करू शकेल. मी आजच त्याला फोन करतो. तेव्हा आदिती मॅम म्हणते की आज नको प्रभाकर, आत्ताच फोन कर, म्हणजे कळेल तरी काम होणार की नाही ते. प्रभाकर सर त्या व्यक्तीला फोन करतात, पण त्याचा फोन नॉट रिचेबल असतो. प्रभाकर सर म्हणतात की काळजी करू नका, मी त्याच्याशी बोलतो. तेव्हा पल्लवी म्हणते की बाबा, काही पण करून आजच त्यांच्याशी बोलून घ्या. मोठ्या काकांच्या मोबाईलमधले सगळे डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न करू आपण. बरं ठीक आहे, निघते मी आता. पुष्पाताईंना भेटते आणि कॉलेजलाही निघायचं आहे ना. इकडे पल्लवी पुष्पाताईकडे आलेली असते. ती विचारते की पुष्पाताई, आता बरं वाटतंय ना? मी तुमच्यासाठी सूप घेऊन आली आहे, गरम आहे, तोच पिऊन घ्या आधी. पुष्पाताई म्हणतात की बरं वाटतंय आता. डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिल्या होत्या ना, त्यामुळे पोटातलं सगळं निघून गेलं आणि असं बी 2च घास खाल्ले होते, त्यामुळे एवढा काही त्रास नाही झाला. माझं जाऊ द्या, पण ते इश तुमच्या पोटात गेलं असतं तर तुमच्या जीवावर बेतलं असतं. लवी म्हणते की पुष्पाताई, आज जर तुम्हाला काही झालं असतं ना तर आयुष्यभर मला बोचत राहिलं असतं. माझी लढाई आहे हो, ती मलाच लढू द्यात. मी नका यात पडू, नाहक तुम्ही यामध्ये भरडले जाल. पण दादा म्हणतो की पल्लवीताई, तू आमच्या चांगल्यासाठी एवढं केलंस आणि तू भल्यासाठी एवढं लढतीयस ना, मग आम्ही काठावर बसून तुझी गंमत बघत राहू का? पुष्पाताई म्हणते की वय पल्लवीताई, तुमच्यासारख्या भल्या माणसाची मदत करून आम्हाला पुण्यच मिळेल. आम्ही माघार घेणार नाही, आम्ही कायम तुमच्यासोबत असू. पल्लवी म्हणते की तुम्ही दोघं कायम माझ्यासोबत आहात, हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. हे बघा, एवढं सूप घेऊन आले तुमच्यासाठी आणि तुम्ही बोलत बसला माझ्याशी. गरम आहे तोपर्यंत पटकन पिऊन घ्या हां. पल्लवी स्वतःच्या हाताने पुष्पाताईंना सूप भरवते. पुष्पाताई म्हणते
ते सूप बबन शेटकडे द्या. तुम्हाला कॉलेजला जायला उशीर झालाय, परत तुम्हाला उशीर होऊन जाईल. बबन शेटने सुट्टी घेतली आहे, ते घेतील माझी काळजी. तेव्हा पल्लवी म्हणते की बरं ठीक आहे, मी आता निघते. मग पल्लवी तिथून निघून जाते. मोठी आई मोठ्या काकांशी फोनवर बोलत असते. ती म्हणत असते की मी सगळी योजना व्यवस्थितच आखली होती. तेव्हा फोनवर बोलत असते, नेमकी पल्लवी तिथून चाललेली असते. पल्लवीच्या कानांवर तिचं बोलणं ऐकल्यावर पल्लवी तिथेच थांबते. तेव्हा मोठी आई म्हणत असते, पल्लवीच्या नाश्त्यात विष टाकायचं आणि तिचा बरोबर काटा काढायचा. सगळा आरोप त्या आदितीवर ढकलायचा असंच ठरलं होतं. अहो, पण ही पुष्पा मध्येच कलमडेल आणि पल्लवीला पाठवलेला नाश्ता ही खाईल असं मला नव्हतं वाटलं. पल्लवी वाचली. आदितीवर जो आळ यायचा तो आलाच. शांतनूच्या मनात देखील तिच्याबद्दलचा राग आणखी वाढलाय. पण माझं एवढं करून समाधान होणार नाहीये. कसंही करून मला त्या आदितीला अद्दल घडवायची. आज ती काही करायला स्वयंपाकघरात गेली ना, आजच तिला अद्दल घडवेल. हो, मी कुठेही सापडणार नाही याची काळजी मी घेईलच. पण या आदितीला आता सोडणार नाही. असं म्हणून मोठी आई फोन ठेवून देते. तेव्हा पल्लवी मनात विचार करते की आता यांचं नवीन कारस्थान उधळून लावायचं. बाबा आणि आदिती मॅमशी बोलायलाच हवं. मग पल्लवी लगेच प्रभाकर सर आणि आदितीच्या रूममध्ये येते. आदिती मॅम म्हणतात की काय गं, अजून कॉलेजला निघाली नाहीस का तू? पल्लवी म्हणते की मी निघालेच होते, पण अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. प्रभाकर सर म्हणतात की बरं झालं आलीस. माझ्या मित्राला फोन करणार होतो ना, त्याचा फोन लागला नाही म्हणून मी त्याच्या घरी फोन केला. मला कळालं की तो ट्रेकिंगला गेलाय आणि तिथं नेटवर्क नाही आहे. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपलं काम होणं अवघड आहे. पल्लवी म्हणते की मग बाबा आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागेल. आदिती मॅम म्हणतात पण अगं तू काय सांगायला आली होतीस? पल्लवी म्हणते की आदिती मॅम, मोठ्या आईचा डाव त्यांच्यावरच उधळून लावायची चांगली संधी आली आहे. फक्त तुम्ही दोघं मी सांगते ना तसंच करा. आदिती मॅम म्हणतात की म्हणजे नक्की काय करायचं? मग पल्लवी तिला त्यांचा प्लॅन सांगू लागते. प्लॅन सांगून झाल्यावर आदिती मॅम म्हणतात की येस डन, हे आज करूयाच. पल्लवी म्हणते की ठीक आहे, मी आता निघते. मग पल्लवी तिथून निघून जाते. इकडे मेघना विभावरीला म्हणत असते, खरं सांगू का विभाई, घरात जे काही घडते त्यामुळे काही लक्षच लागत नाहीये. विभावरी म्हणते हो ना गं, मला तर काही कळेनासच झालंय. एवढ्यात मोठी आई तिथे येते आणि म्हणते की काय गं, काय चाललंय? रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे का? तेव्हा विभावरी म्हणते की हो, दोडकं चिरून ठेवलंय. मोठी आई म्हणते काय गं, तुम्ही दोघीच काम करताय? विभा, तुझ्या लाडक्या आदिती जाऊबाई कुठे? तुमच्या दोघींवरच ढकलून दिलं का सगळं काम? म्हणजे स्वयंपाकाची हौस फिटली का तिची? हे काय होतं मग, सगळं एका दिवसाचं नाटक? इतक्यात आदिती मॅम देखील तिथं आलेल्या असतात. तेव्हा मोठी आई म्हणत असते की त्या एका दिवसाच्या नाटकात एवढी नाटकं करून ठेवली. आदिती मॅम म्हणतात की इथेच आहे वाटतं सगळ्यांवर लक्ष ठेवायला. पल्लवी म्हणाली तसं यांचा डाव यांच्यावरच उलटवण्याची चांगली संधी आहे. आदिती मॅम म्हणतात की विभावरी, काय गं, काही काम करताय का? ते आपल्याकडे जरा टोमॅटो आहेत का? विभावरी म्हणते अहो हो आहेत की, तुम्ही काही भाजी करणार होता का? मी म्हणत होते की दोडकं करावं. आदिती मॅम म्हणतात की अगं हो, तू छान करतेस भाजी, तू कर. मला ना टोमॅटो ह्याच्यासाठी हवे होते की मला ना जरा फेसपॅक बनवायचा आहे. चण्याचं पीठ आणि टोमॅटो एकत्र करून स्क्रब छान होतो आणि पॅक देखील छान होतो. मी संध्याकाळी लावीन म्हणते, मला त्याच्यासाठी टोमॅटो हवे होते. मेघना म्हणते हो ठीक आहे, कालच आणून ठेवलेत. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की बरं ठीक आहे, मी संध्याकाळी लावीन. मी लक्षात ठेवा हा, नाहीतर चुकीने तुम्ही टाकून द्याल. आणि असं म्हणून आदिती मॅम तिथून निघून जातात. खरं तर आदिती मॅमच्या प्लॅनचाच हा एक भाग असतो. किचनमध्ये येऊन आदिती मॅम फेसपॅक बनवतात. आदिती मॅम फेसपॅक बनवून ठेवतात आणि बाजूलाच मोबाईल देखील कॅमेरा लावून ठेवतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा मोठी आई मनात विचार करते की हिने तर आयतं खोलीत दिलंय मला, पण ही अजून बाहेर कशी येत नाहीये. तेवढ्यात आदिती मॅम बाहेर येतात आणि म्हणतात विभावरी, मेघना, मी तो फेसपॅक करून ठेवलाय हा, जरा लक्ष ठेवा त्यावर. मोठी आई म्हणते की अगं आवरा पटापट, मी आलेच. असं म्हणून ती किचनमध्ये येते आणि फेसपॅकमध्ये शोधायला लागते. मोठी आई आदिती मॅमच्या फेसपॅकमध्ये मिरची पावडर मिसळत असते आणि हे सगळं कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत असतं. फेसपॅक मिसळून मोठी आई त्यावर झाकण ठेवते आणि मनात म्हणते आदिती, आज तुझी अशी फजिती करणार आहे ना की कोणालाही तोंड दाखवायला लाज वाटेल तुला. आणि असं म्हणून मोठी आई तिथून निघून जाते. मोठी आई हॉलमध्ये बसून आदिती मॅमचीच वाट बघत असते की कधी त्या किचनमध्ये जातील. तेवढ्यात आदिती मॅम देखील येतात आणि किचनमध्ये जातात. तेव्हा मोठी आई मनात विचार करते, माझा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याची धमकी देते काय?
अगं तुझ्या चेहऱ्याचं आज काय होतं ते बघच. घरात पल्लवी कॉलेजवरून आलेली असते. ती मोठ्या आईला हॉलमध्ये बघते. पल्लवी म्हणते की खोट्या आई, आज काय एकदम निवांत, नवीन कारस्थानांना सुट्टी वाटतं. मोठी आई म्हणते की हल्ली आगाऊपणा वाढत चाललाय तुझा, माझ्या वाटेला जाऊ नको हा, महागात पडेल तुला. तेव्हा पल्लवी म्हणते की मी नाही, तुम्ही माझ्या वाटेला जाताय. सकाळी उपम्यातून विष द्यायचा प्रयत्न केला, त्या दिवशी विषारी दुधी द्यायचा प्रयत्न केला, हे सगळं आता तुम्हाला महागात पडणार आहे. तेव्हा मोठी आई म्हणते की तुझ्या अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी, तू जे काय बोलतीयस ना ते मला सिद्ध करून दाखव. तेव्हा पल्लवी म्हणते की वाटलंच मला, मुद्द्यावर आलातच ना, ठीक आहे सिद्ध करून दाखवायचं आहे ना, चालेल, थांबा हा. असं म्हणून ती शांतनू बाबा हाका मारायला लागते. तेव्हा मोठी आई म्हणते अगं काय करतेयस, का बोलवतेय त्यांना. तेव्हा पल्लवी म्हणते इतर वेळी कसं शांत डोक्याने प्लॅनिंग करता तुम्ही, मग आताही जरा शांत राहा आणि गंमत बघाच. मग पल्लवी सर्वांना हाका मारते की शांतनू मेघनाताई सगळे बाहेर या. मग सर्वजण हॉलमध्ये येऊन जमा होतात. शांतनू म्हणतो काय झालं, कशासाठी बोलवते सगळ्यांना. तेव्हा मोठी आई म्हणते शांतनू आता तूच बघ, अरे नुसता छळ चाललाय माझा ह्या घरात, रोज नवीन आरोप करताय. काय ग आज नवीन कोणता आरोप करतेस. पल्लवी म्हणते मोठी आई अहो आरोप नाही करायचा मला तुमच्यावर, उलट मला तुम्हाला काहीतरी द्यायचं होतं. एक मिनटं हां, आदिती मॅम. असं म्हणून आदिती मॅमला आवाज देते. तेव्हा आदिती मॅम फेसपॅक आणि मोबाईल घेऊन बाहेर येतात. आदिती मॅमने फेसपॅक लावलेला नसतो हे बघून मोठ्या आईला चांगलाच प्रश्न पडतो. आदिती मॅम फेसपॅकची वाटी घेऊन येतात आणि म्हणतात, मोठ्या आईला म्हणतात की हा खास तुमच्यासाठी बनवलाय. मोठी आई म्हणते की काय आहे काय ते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की फेसपॅक. मोठी आई म्हणते की छे मी असं काही चेहऱ्याला लावत नाही हां, हे तुमची चेहरं तुम्हीच लावा. आदिती मॅम म्हणतात की असं काय करताय सुपर्णा वहिनी, दिवाळी आली आहे, चेहरा उजळून निघेल. अगदी छान असतं, लावा 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 बरं थोडंसं. तेव्हा पल्लवी म्हणते की आता ते एवढा फोर्स करताय तर लावा ना मोठी आई. मोठी आई मात्र नको नको म्हणत असते, पण या दोघी तिला चांगलंच घेतात. शांतनू म्हणतो की एक मिनिट काय चाललंय तुमचं, बाजूला व्हा. मोठ्या आईजवळ जातो आणि म्हणतो की हे काय चाललंय, ती नको म्हणतीये ना, तुम्ही जबरदस्ती काय करताय. पल्लवी म्हणते की शांतनू जबरदस्ती नाही, पण फेसपॅकच येतो, आम्ही मोठ्या आईच्या चांगल्यासाठी सांगत होतो. मोठ्या आई एवढं घाबरताय की त्यात काहीतरी मिसळलंच आहे. आदिती मॅम अहो लावा ना तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर. तेव्हा मोठी आई म्हणते हिचीच भीती वाटते मला, ही बाई आपल्या सुनेच्या उपम्यामध्ये विष का लावते, की याच्यामध्ये सुद्धा काहीतरी मिसळू शकते ना, तूच बाबा बघ. पल्लवी म्हणते की त्यांनी कशाला सांगायला हवंय. मोठी आई म्हणते तेच बरोबर आहे, ह्या फेसपॅकमध्ये लाल तिखट मिसळलंय. शांतनू म्हणतो की पल्लवी तू काय बोलतेस, तुला कळतंय का, तुम्ही त्यामध्ये लाल तिखट मिसळवलंय आणि तिला चेहऱ्यावर लावायला सांगताय. आदिती मॅम म्हणतात की यात तिखट आम्ही नाही मिसळलं, त्यांनीच मिसळवलंय. ही आई म्हणते की किती आरोप करताय माझ्यावर, काही पुरावा आहे का तुमच्याकडे. तेव्हा पल्लवी म्हणते की पुराव्यांसकट बोलतोय मोठी आई, पुरावे आहेत. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आदिती मॅम मोठ्या आईचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सगळ्यांना दाखवते. तेव्हा शांतनू म्हणतो मोठी आई काय हे, काय हे मोठी आई, तू अत्यंत चुकीचं वागली, हे मला अजिबात आवडलं नाही आहे आणि कधी पटणारही नाही. असं म्हणून रागाने शांतनू तिथून निघून जातं. मित्रांनो कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते निकिता दोशी, कैलास जाधव, गीता चंदेल, निवृत्ती बोकमुरकर, राणी बेलोटे, वामन दिवेकर, मंदारवी बोधारे, अजय माने, अश्विनी मुंडे, लक्ष्मी, सुरग्यू हत्तीकर, रेश्मा हक्के, नितीन लांडे, भास्कर दहाले, रेश्मा भगत, संगीता गुणाकी, तनुजा शोकालकर, कल्पना पाचरने, ज्ञानेश्वर आचारी, प्रमोद पंडित, गीता हलदाकर, चंद्रशेखर भातवाडेकर, शीतल पाटील, सुचित्रा सातपुते, संजीवनी, गौरी यादव, आनंद केसवानी, नलिनी मोरे, मानसी राऊत, पूजा गाडगे, रेश्मा धाके. तर सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून छान प्रतिसाद केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.